एकदा सम्राट एका साधूमुळे खूप प्रभावित झाला होता. जपानमधील एक घटना अशी आहे की सम्राट रात्री घोड्यावर बसून आपल्या राज्याची प्रदक्षिणा करत असे. एके दिवशी त्याने एका साधूला झाडाखाली बसलेले पाहिले. तो कधी बासरी वाजवत असे, कधी न्याहारी करत असे, तर कधी शांतपणे बसून आकाशातील तारे पाहत असे. जेव्हा जेव्हा सम्राट घोड्यावरून त्याच्या जवळून जात असे, तेव्हा तो प्रत्येक वेळी साधूचे दुरूनच रूप पाहत असे. त्याचा आनंद पाहण्यापासून तो स्वतःला रोखू शकत नसे आणि मग तिथून निघून जात असे. तो त्याच्यामध्ये इतका मग्न झाला होता की वेळ कशी निघून गेली हे त्याला कळलेही नाही. तो त्या साधूचा आनंद पाहण्याच्या ओढीने दूर एका झुडपामागे शांतपणे उभा राहत असे. तो आनंद इतका होता की तो स्वतःच त्यात मग्न होऊन जात असे. हे त्याचे रोजचे काम झाले होते. एके दिवशी तो इतका भावनावश झाला की त्या साधूच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, मी हे आता आणखी घडू देणार नाही. पावसाळा जवळजवळ अर्धा संपला आहे. तुम्ही या पावसात या झाडाखाली कसे राहणार? चला, आपण महालात जाऊया. कृपया माझ्यावर दया करा, मला आपली सेवा करण्याची एक संधी द्या. हे ऐकून तो साधू उठून उभा राहिला, आपली काठी उचलली आणि म्हणाला, चला जाऊया. हे पाहून सम्राट चकित झाला आणि मनात म्हणाला की साधूने म्हणायला हवे होते, कोणता राजवाडा? आम्ही जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, वगैरे. सम्राटाला अपेक्षित हे सर्व ऐकायचे होते. जर हे त्याच्यासोबत घडले असते तर सम्राट त्याच्या पाया पडला असता आणि आणखी काहीतरी केले असते, पण तो त्याच्यासोबत जायला तयार झाला. राजाला वाटले, मी नक्कीच काहीतरी चूक केली असेल. या माणसाची राजवाड्यात आत शिरण्याची ही काहीतरी युक्ती आहे. आता मी काहीही बोलू शकत नाही. त्याने मला संधीही दिली नाही. तो एकदाही नाही म्हणाला नाही. सम्राट फक्त विचार करत होते. संत तर सम्राटाच्या घोड्यावर बसून गेले. सम्राटाला पहिल्यांदाच पायी चालावे लागले, पण ते संत मात्र घोड्यावर बसून आनंदाने जात होते. सम्राटाला वाटले की आता ही व्यक्ती महालमध्येच राहील, पण सम्राटाने त्याच्याबद्दलचा तेवढा आदर गमावला होता. तो राजवाड्यात राहू लागला. पण सम्राटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत गेल्या. जेव्हा हा संत आनंदाने राहत असे, तेव्हा सम्राटाच्या मनावर नैराश्य पसरत असे. काय अद्भुत त्याग आहे त्याचा. एक संत झाडाखाली बासरी वाजवत असे आणि राजवाड्यात आल्यानंतरही तो बासरी वाजवत असे. पण आता तो मखमली गादीवर बसून बासरी वाजवत असे. हे सर्व पाहून मी या संताला कुठून आणले असा विचार त्याच्या मनात आला. तो सम्राटापेक्षा जास्त आनंदी होता. सम्राट चिंतेत होता. अखेर तो आपल्या साम्राज्याची, आपल्या राजवाड्याची, आपल्या संपत्तीची चिंता करीत होता. साधूला तर काहीच चिंता नव्हती. तो बासरी वाजवत असे, नृत्य करत असे आणि स्वादिष्ट जेवण खात असे. सम्राटाने 6 महिने कसे तरी प्रयत्न केले, पण परिस्थिती अधिकच बिघडत गेली. एके दिवशी सम्राट साधू जवळ गेला आणि म्हणाला, महाराज, माझी आता एक विनंती आहे. तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे हे मला सांगावे. साधू म्हणाला, तुम्ही 6 महिने इतके चिंतेत का होता? मी घोड्यावर बसलो त्याच क्षणी तुम्ही मला हे विचारायला हवे होते, कारण मी ते पाहिले होते. जेव्हा मी माझी पिशवी उचलून निघणार होतो, तेव्हाच हा विचार तुमच्या मनात पक्का बसला होता. मी तुम्हाला त्याच क्षणी पाहिले. हा प्रश्न त्याच क्षणी तुमच्या मनात होता. हे राजन, तू 6 महिने मनातले का बाळगून होतास? मी तुला तोच प्रश्न विचारायला हवा होता. मी झोपाळा लावून पुन्हा बसलो असतो. कसला संकोच? त्याचा तुझ्याशी काय संबंध? तू माझा सन्मान वाचवलास. पण मी वाट पाहत होतो, बघ किती काळानंतर विचारत आहेस. मी तुम्हाला उद्या सकाळी फरक सांगेन, पण हो, मी तुम्हाला गावाबाहेर सांगेन. दुसरे दिवशी सकाळी सम्राट लवकर उठले, फरक काय आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने. सम्राटाने विचार केला, फरक काय असू शकतो? मला काहीच जाणवत नाही. मी जे खातो तेच तो खातो आणि माझ्याशी फारसा बोलत नाही. हे आण, ते आण. तो माझ्या खोलीपेक्षाही सुंदर खोलीत राहतो. मी 2-3 माणसांमध्ये निभावून नेऊ शकतो.
तो मला दिवसभर कामात व्यस्त ठेवतो. त्याच्या गरजांमध्ये काहीच कमी नाही. तो आपली कामे करत असतो आणि असे आकर्षक कपडे घालतो की त्याला कोणी पाहिल्यास तो जादूगार आहे असे त्यांना वाटते. तो जणू या महालाचा सम्राट आहे. निदान महालातील इतर लोक तरी त्याला घाबरतात. त्याच्या डोळ्यात भीती वाटण्यासारखे काहीच नाही. तो दिवसभर कसल्याही काळजीशिवाय बासरी वाजवतो आणि आता बघा किती फरक पडला आहे. सम्राट सकाळी लवकर आले. ते त्याच्या खोलीत गेले आणि त्यांनी पाहिले की तो पूर्वीचे जुने कपडे घालून बसला होता. एका हातात पिशवी घेऊन दुसऱ्या हातात बासरी घेऊन तो तयार होता. सम्राट म्हणाले, चला महाराज, आपण दोघेही बाहेर पडूया. ते दोघेही चालत चालत गावातील नदी ओलांडून पलीकडे गेले. थोड्या वेळाने ते गावाबाहेर आले. सम्राटाने विचारले, तुम्हाला अजून किती चालायचे आहे? साधू म्हणाले, फक्त थोडा वेळ. दुपार झाली होती. सम्राट म्हणाले, पुरे, आता पुरे. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते येथेच म्हणा. साधू म्हणाले, मी पुढे जातोय, तुम्ही येता का? सम्राट म्हणाले, मी कसा जाऊ? माझा महाल, माझी पत्नी, माझे जेवण, माझी संपत्ती, सर्व काही माझ्याशी जोडलेले आहे. मी तुमच्यासारखा नाही, जो कशाचीही काळजी करत नाही. साधू म्हणाले, माझ्यात आणि तुझ्यात हाच एक फरक आहे. मी कुठेही जाऊ शकतो, तू नाही. मी प्रत्येक परिस्थितीत काहीही करू शकतो, पण तू करू शकत नाहीस. जेव्हा मी त्या झाडाखाली होतो तेव्हा मी नेहमी खूप आनंदी असायचो. मी माझ्या आयुष्यातील एक एक क्षण जगत होतो आणि जेव्हा मी महालात होतो तेव्हा मी माझ्या या अनमोल आयुष्यातील तो क्षणही पूर्ण आनंदाने जगायचो. आता जेव्हा मी दुसरीकडे कुठे जाईन तेव्हा मी असेच जगेन. आपण जिथे आणि जेव्हा राहतो तिथे आपण पूर्णपणे जगतो. आपण आपल्या भूतकाळाचा विचार करून पश्चात्ताप करत नाही किंवा भविष्याची चिंता करून आपला वर्तमान काळ खराब करत नाही. आपण फक्त आजच्या दिवसात जगतो, कारण आपल्याला हे समजले आहे की जीवन आजच्या दिवसात, हाच क्षण जगण्यात आहे. हा माझ्या आणि तुझ्या आयुष्यातील एक छोटासा प्रवास आहे. परिस्थिती तुम्हाला नियंत्रित करते आणि आपण परिस्थिती निर्माण करतो. तुम्ही आनंदी व्हावे की दुःखी हे तुमच्या सभोवतालच्या घटनांवर अवलंबून असते. पण आपल्यासाठी या घटना जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहेत. एखाद्या व्यक्तीला काही प्रमाणात जाणीव होते की तू काय केलेस. तू इतक्या अद्भुत माणसाला 6 महिन्यांच्या सत्संगासाठी त्याच्या हवाली केलेस. मी तर सत्संगही करू शकलो नाही. माझ्याबद्दल असे बोलले जात होते की तो एक अगदी सामान्य माणूस निघाला, एक बनावट नाणे ज्यावर सोन्याचा मुलामा चढवला होता, पण आतून ते चिखलाचे होते. सम्राटाला आपली चूक समजली आणि त्याने साधूचे पाय पकडून क्षमा मागितली आणि परत महालात येण्याची विनंती केली. साधू म्हणाले, हो बघा, मला काही अडचण नाही. हा तुमचा घोडा आहे. मी त्यावर बसून राजवाड्यात परत जातो, पण मग तुम्हाला त्रास होईल. हे ऐकून सम्राटाच्या मनात विचार आला की अरे, हे साधू इतक्या सहजपणे तयार झाले. असे म्हणून ते सम्राटाच्या चेहऱ्याकडे वळले, त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग म्हणाले, पण नाही, आता मी येणार नाही, कारण मग परिस्थितीत सुधारणा होणार नाही. तुम्हाला त्रास होईल आणि मग तुम्ही पुन्हा काळजीत पडाल. आमचं काय? आम्ही संन्यासी आहोत. आमच्यासाठी महाल आणि जंगल सारखीच आहेत. म्हणूनच आम्हाला काही अडचण येत नाही. आता जशी राजवाड्यात माझी बासरी वाजायची तशी जंगलातही माझी बासरी वाजेल. असे म्हणून तो साधू तिथून निघून जातो आणि सम्राट तिथे उभा राहून साधूला जाताना पाहत राहतो.